मी आत्ता आहे ऑलमोस्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये. आज ऑलमोस्ट मराठी हॅक झाले, उद्या कदाचित आणि कोणतरी हॅक होऊ शकेल. आम्हाला 12 बिटकॉइन्स हवेत. बिटकॉइन्स? येस, 12. आपल्या आयुष्यात लाईक नॉर्मल चालू असतं, कधी प्रॉब्लेम येतात काय येतात, पण दररोज एक सवय लागली होती की दररोज ना ह्युमर शोधायचा सगळीकडे. म्हणजे एकही दिवस असं जात नाही की आमच्या लाईक किंवा याच्यात कॉन्स्टंटली लोक लाईक करून कॉमेंट करत नाहीयेत. ज्या दिवशी ते थांबलं त्या क्षणी मला कळलं समथिंग इज रॉंग. पण पोलिसांशी संपर्क काही साधला नाही तुम्ही कोणी? पेज गेलं तर ठीक आहे चालेल, पण ही जी टीम आहे ह्याच्यातले बॉन्ड्स कमी झाले तर मग परत बाउन्स बॅक करणे इज अ बिट मोर डिफिकल्ट. म्हणजे ही कम्युनिटी म्हणून आपण जर एकत्र काम करत असू तर ती कम्युनिटी मदतीला येते की नाही? पण काही काही असे कॉमेडी लोक असतात जे DM करतात. आणि मला म्हणला, धमक्या दिल्या त्याने पहिल्या की तुझ्या फॅमिली ग्रुपमध्ये पॉर्नोग्राफिक कंटेंट टाकेल, तुला बदनाम करून टाकेल. आणि मी ठीक आहे कर म्हणलं. आणि मे बी हो इन्स्टा चांगलं आहे की यूट्यूब चांगलं आहे? हे हॅक झाल्यानं तुम्ही पुन्हा सुरू करणार म्हणताय, यातनं आलेलं शहाणपण काय आहे? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण नेहमी वेगळ्या स्टुडिओमध्ये असतो, हा स्टुडिओ वेगळा आहे. मी आत्ता आहे ऑलमोस्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर गेल्या 2 महिन्यांपासून ऑलमोस्ट मराठीचे काही विनोद पडत नाही आहेत. ते चॅनल बंद आहे, इन्स्टा पेज चालू नाही आहे. अचानक ते पेज थांबले. जवळपास 3 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स त्या चॅनलला होते, त्या अकाउंटला होते. पण अचानक ते लोक कुठं दिसत नाही आहेत. आणि मग जेव्हा मार्केट म्हणजे आपलं ऑनलाईन मार्केटमध्ये जी चौकशी आम्ही केली तर असं लक्षात आलं की ते चॅनल हॅक झालं होतं. एकदा नाही दोनदा. तर इतकं चांगलं काम करणारी मंडळी, इतकं छान काम करणारी ही जी सगळी मुलं आहेत, त्यांचं चॅनल हॅक कसं काय झालं आणि हॅक झाल्यानंतर ते रिकवर का नाही झालं, असे अनेक प्रश्न ऑब्व्हियस आपल्या मनात येतात. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज वदवून घेण्यासाठी मी त्यांच्याच स्टुडिओमध्ये आलेलो आहे. आणि त्यांच्यासोबत मी आहे, फार वेळ घेत नाही. माझ्यासोबत आहे मोहित, श्रेया, राधेय, मोहिनी आणि शुभंकर. या सगळ्यांना तुम्ही या चॅनलवर पाहिलं असेल. ही सगळी पॉप्युलर आहेत, स्टार आहेत. मी स्वतः त्यांचा खूप मोठा फॅन आहे. तुमचं खूप कौतुक. कारण जसं मगाशी बोलता बोलता मी बोललो होतो की एकीकडे कॉमेडीचा भडीमार सगळीकडे चालू आहे, TV पासून सिनेमांपर्यंत सगळीकडे. पण त्यात सुद्धा इनोसंट, छोटे, गमतीदार विनोद, चुटकुले ज्याची कमी होती ती तुम्ही भरून काढली. आणि फार फार छान तुम्ही ते सगळं चालू केलं होतं. पण अचानक ते थांबलं. तर ते हॅकिंग हा काय प्रकार आहे? आज ऑलमोस्ट मराठी हॅक झाले, उद्या कदाचित आणि कोणतरी हॅक होऊ शकेल. तर मला हे समजून घ्यायचं म्हणून आपण इथं आलो. तुमचं स्वागत. फार वेळ घेत नाही. राधे, तू मला सांग, कारण आपण या विषयावर बोललो होतो आणि हा विषय ट्रिगर झाला. हो. तर हे इतकं छान चाललेलं चॅनल अचानक पहिल्यांदा हॅक कसं झालं, ते कधी झालं आणि तुम्ही काय केलं होतं मग? खूप गमतीशीर आहे पण सिरियस आहे. तर ज्यावेळेस पहिल्यांदा अकाउंट हॅक झालं होतं तर आमच्या मॅनेजरकडून फिशिंग झालं चुकून. त्यांनी फुल फिल केलं आणि इम्प्रेस करण्यासाठी ब्लूटिक मिळेल असं म्हणून ते गेलं दुसरीकडे, हॅकरकडे. आणि गंमत अशी झाली की हॅकर म्हणे की त्यांनी माझा फोन पण हॅक केला बिकॉज नंबर तिथे होता. आणि एक ग्रुप केला, त्याच्यामध्ये मला ॲड केलं आणि म्हणाला की मला इतके अमुक पैसे दे. हां, हॅकरनी ग्रुप केला? हो, व्हॉट्सअप ग्रुप. येस. त्या ग्रुपमध्ये कोण होतं? मी होतो. आणि मला म्हणला, धमक्या दिल्या त्याने पहिल्या की तुझ्या फॅमिली ग्रुपमध्ये पॉर्नोग्राफिक कंटेंट टाकेल, तुला बदनाम करून टाकेल. आणि मी ठीक आहे कर म्हणलं. आणि मे बी हो. आणि गंमत अशी झाली याच्यामध्ये की भीती वाटली पहिल्यांदा, भरपूर भीती वाटली. आणि मग बोललं ठीक आहे बघूया काय होतं. मग ज्यावेळेस मी ओमार म्हणून एक फ्रेंड होता, त्याला ॲड केला जो आमचं सगळं सांभाळतो. आणि मग त्याचं बोलणं सुरू झालं की आम्हाला 12 बिटकॉइन्स हवेत. बिटकॉइन्स? येस, 12. एवढे आम्ही पण नाही कमवले अजूनपर्यंत, काही अपेक्षा. आणि मग त्यानंतर असं झालं की आम्ही एक मित्र आहे सतेजचे काही मित्र बाहेर परदेशात असतात. तर त्यांच्या थ्रू आम्ही मेटामध्ये कॉन्टॅक्ट केला. काही मराठीच लोक होते की त्यांना कॉन्टेंट खूप आवडला, ते आम्हाला हेल्प करायला तयार झाले. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांना त्याच्यासोबत फक्त गप्पा मारा, आपण इथून काढून घेऊ अकाउंट.
आणि मग मी त्यांच्याच त्या हॅकरसोबत गप्पा मारत राहिलो की दिवस आम्हाला वाया घालवायचे होते. तो उद्या देतो, परवा देतो, तो काही बोलायचा अकाउंट करा नाहीतर तुमचं अकाउंट बॅनच करून टाकतो, वोलेटाईल ऍक्टिव्हिटी करून टाकतो अकाउंटवरती. छान चाललेलं. या ग्रुपमध्ये तुम्ही पण होता सगळे? नाही, यापैकी कोणीच नव्हतं, पण सगळे प्रेशरमध्ये होते इन्क्लुडिंग मी त्यावेळेस. काय प्रेशर होतं? प्रेशर म्हणजे पहिली गोष्ट तर मी सांगतो की मला जेव्हा कळालं हे हॅक म्हटलं की आपल्याला काय, आपण जोक मारतो, आपण असं काय. पण मग त्यानंतर थोडं असं वाटलं की नाही यार हे सिरियस आहे खूप ही गोष्ट. म्हणजे थोडं फ्लॅटरी आहे मला असं वाटतं की एवढं अटेन्शन भेटतंय की पीपल आर ट्राईंग टू पुट यू डाऊन. तर ते म्हटलं की ठीक आहे चालेल. पण मी राधेसोबत त्या टाईमला होतो, लिटरली लाईक जे काय सगळं बनवलं आजपर्यंत सगळ्यांनी खिशातून पैसे टाकले आणि सगळ्यांनी वेळ दिला आहे. सगळे इथे वेगळ्या गोष्टी करतात, इथे बाकी वेळ काढून करतो आणि त्याच्यात असं होणं. आणि आम्हाला ते एक थोडंसं डार्क साईड कळालं काय ह्या सोशल मीडियाने याचं की डिजिटली आपण जातोय सर, आपल्याकडे फिजिकल काय, उद्या तुमचं गेलं पेज अख्खं, फिजिकल काय. तर तुम्हाला जे लोक ओळखतात ते बरोबर आहे, पण भरपूर लोक सजेशन्स थ्रू येतात, ते सगळं ऑडियन्स आपलं लूज होऊन जातो. तर हे मला एक त्यावेळेस एक कळालं की ठीक आहे डिजिटल आपल्याला देतं आहे, सगळं बूम येतं आहे, पण सायबर सिक्युरिटी आणि ह्या गोष्टींकडे पण सगळ्यांनी फोकस करायला हवा. आणि मग आम्ही त्याच्यात आम्हाला खूप अजून गोष्टी कळाल्या त्याच्यात. आम्हाला कळालं की आम्ही एकटे नाही, सगळ्यांसोबत होतं. तेव्हा थोडंसं राधेला म्हटलं की राधे यार हे सगळ्यांसोबत होतं आहे आणि यांनी कोणाला काही सांगितलं नाही, कारण की तो स्वतः असं झाला होता, काय स्ट्रेसमध्ये आला होता. हो. पण हे सगळ्यांसोबत होतं हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही विचारलं तुझ्यासोबत होतं? हो सर. सो मी ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर काम करायचो एका एजन्सीमध्ये आणि माझे पण कॉन्टॅक्ट्स होते वेगवेगळे जागे. काही लोक आहे ज्यांना ब्ल्यू टिक आहे, ज्यांना नाही. आणि लोक सांगायला लागले की हो यार ते होतात हॅकिंग वगैरे, किंवा कधी फिशिंग होतं, कधी तुमचा हॅक करतात आणि तुमच्या मित्रांना टेक्स्ट करतात की बाबा 20,000 पाठव, 10,000 पाठव, मला आता गरज आहे वगैरे असं. सो हे एक सायबर क्राईमचा प्रकार आहे ज्याच्यावर आता एवढं सगळं करतात आहे आपण सगळं. सो मग आम्हाला कळालं तर आम्हाला ॲटलिस्ट काय होतं सर की चला यार बाबा आपण एकटे नाही आहे, एवढं तरी स्टार्टिंगला धीरदम घेतलं. श्रेया, जेव्हा तुला असं लक्षात आलं की पहिल्यांदा आपलं चॅनल हॅक झालंय, तुझं काय फिलिंग होतं? माझं आधी पण एक अकाउंट होतं आणि ते हॅक झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की नॉट अ बिग लॉस. म्हणजे दे कॅन टेक आवर चॅनल, आपलं चॅनल संपलंय पण आपण आपली कम्युनिटी तशीच आहे, आपण वेगळं चॅनल काढू, आपण परत कम्युनिटी बिल्ड करू. हे पहिल्यांदा हॅक झाल्यानंतर पहिल्यांदा हॅक झालं तेव्हा मला असं वाटलं होतं की ठीक आहे राधे तू एवढं टेन्शन, मला दिसत होतं की सगळे स्ट्रेसमध्ये आहेत आणि अचानक असं आम्ही भरपूर प्लॅन्स केले होते की आता हे करू ते करू, प्रमोशन्स होते किंवा काय, आणि इट वॉज फायनली गेनिंग सम ट्रॅक्शन की अशी जरा फास्ट चालली होती गाडी. आणि अचानक हॅक झाल्यावर ती सगळे एकदम डाऊन झाले होते, आता काय होणार आहे. म्हणलं ठीक, इट्स फाईन, आपण परत चालू करूया, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत, आपण आधी एवढा वेळ दिला अजून वेळ देऊ, अजून काम करू. पण तेव्हा आय वॉज फिलिंग क्वाईट पॉझिटिव्ह. पण आणि मग ते त्याला थ्रेट्स वगैरे यायला लागले की इतके पैसे काय थ्रेट्स आले तुला? कसले काही पैसे? म्हणजे पैशाचा थ्रेट होता. पण जसं मगाशी मी कंटिन्यू करतो अर्धवट झालेला किस्सा की तू मुद्दाम तोडलो होतो तुला मी. थांब जरा, तू मगाशी म्हणालास ना की तुम्ही पैसे टाकून हे चॅनल उभं केलं होतं. हो सर. सगळ्यांनी मिळून कसं चॅनल उभं राहिलं होतं? कोणाच्या डोक्यातून आलं? एक आपण क्विक रिकॅप घेऊया. हे चॅनल उभं कसं राहिलं? मी हे का बोलतोय, हॅक कसं झालं, काय झालं आपण नंतर बोलूच यात, पण एक वरवर सोपं वाटणारं चॅनल उभं कसं राहतंय, तो एक सिरियस अफेअर असतो. ते असंच फ्लूक म्हणून नसतं केलेलं कोणी. मला ही साईड लोकांना सांगायची की तुम्ही जेव्हा तुमच्या खिशातले पैसे देऊन असं काहीतरी करता, ती काय तुमचं फाउंडेशन कसं तयार झालं तू सांगू शकतो? येस. सो थोडंसं मी प्रस्तावना देतो, बट राधे जास्त एलॅबोरेटेड सांगेल नक्कीच. सो बेसिकली आम्ही सगळे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहे. श्रेया आर्किटेक्ट आहे, त्याच्यानंतर मोहित ॲड एजन्सीमध्ये होता, मोहिनीचं स्टार्टअप आहे स्वतःचं फॅशन इंडस्ट्रीमध्ये वगैरे. सो आम्हाला वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या सर्कलमध्ये राधेनी स्पॉट केलेलं. एक प्रोजेक्ट होता छोटासा जो मी आणि राधेनी एकत्र केलेला. सो जो सतेजचा मगाशी आपण उल्लेख झाला फ्रेंडचा, तर त्याच्या बाबांचा आम्ही एक इंटरव्ह्यू घेतला. ते चित्रकार आहेत आणि मी माझा लॅपटॉप आणि मी म्युझिक प्रोड्युसर आहे.
सो कंडेन्सर माईक आणि लॅपटॉप घेऊन काकांचा इंटरव्ह्यू घेतला आणि ते बॅकग्राऊंडला काका बोलतायत आणि व्हिडिओमध्ये दिसतात, ते चित्र काढतायत, त्यांची दिनचर्या कशी. सो मग राधेय मला एकदा कॅफेमध्ये भेटला आणि मला म्हणलं अरे ते छान होतं आपण जे केलं ते, तसं तू सेटअप घेऊन ये, 2 माईक आणि 2 जण एकमेकांना जोक सांगता असं शूट करू. अच्छा असंच होतं ते. असं माझी साईड आहे. आता पुढचं सगळ्यांची तुम्हाला साईड तो झालं असं आहे ना की त्याला सो ही वॉज वर्किंग समवेअर ओके बट राधे वॉज वर्किंग ॲट अ व्हेरी नाईस प्लेस, व्हिडिओज बनवायचा, मोठ्या मोठ्या ॲड्स बनवायच्या, बट ॲट दी एंड ते आपल्याला कळतं की यार माझं पर्सनल काही नाही आहे, आय एम डुईंग फॉर समवन एल्स. पण त्याला स्वतःची एक कम्युनिटी बनवायची होती आणि एक तो मला सतत बोलायचा. आम्ही खूप कमी भेटलो होतो, पण जी भेट झाली होती ती अशी होती, पहिल्यांदा भेटलो, मी लाल चष्मा घातला, यांनी निळा, तो म्हणे चष्मा एक्सचेंज, मग मी अख्खी पार्टी निळा चष्मा, तो लाल चष्मा. तर त्यांनी असे मोमेंट्स वेगळीकडे कॅप्चर झालेत आणि तो म्हटला की यार हे लोक मस्त आहे. आणि त्याचं असं म्हणणं होतं यार एवढं सर पॅन्डेमिक आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, इतकं सॅडनेस होतं, तो म्हणे यार लेट्स ब्रिंग लाफ्टर बॅक. एकच कारण होतं. किती सुंदर थॉट आहे. पण हा थॉट छोटा असला तरी त्याच्या मागे खूप जास्त विचार होता. म्हणजे आय हॅव नोन हिम फॉर अ लॉंग टाइम आणि त्याला मी ज्या सर्कलमध्ये होते त्याला सगळे छोट्या लिंक्डइन म्हणायचे. तर तो लिटरली सगळ्यांचे कॉन्टॅक्ट, इलस्ट्रेटर पाहिजे, हा याला बोलवतो, इलस्ट्रेटर आलेला आहे, तुला स्क्रीन प्ले रायटर पाहिजे, हा माझा एक मित्र आहे, दुसऱ्या दिवशी तो आलेला असतो माणूस आणि केवळ राधाच्या माउथ ऑफ वर्डवर. आणि ते तेवढं सगळं असं गुडविल क्रिएट झालं. प्रॉब्लेम असा होता की ह्याला लोकांना कनेक्ट करता येत होतं आणि ठीक आहे चांगलं काम करतायत लोक, आपण वेगळ्या चांगलं काम करणाऱ्या लोकांना ह्यांच्यासोबत कनेक्ट करूया, हे तो करत होता. पण मग ते काम जे ते करत होते कधी कधी ते फॉल थ्रू व्हायचं, कधी कधी ते चालूच नाही व्हायचं किंवा असं. मग त्याला असं वाटायचं की मी करू शकतो हे, मग मीच का नाही, म्हणजे मी लोकांना एकमेकांची भेटी घाटी हेच चाललंय माझं, तर मी का नाही करू शकत. आणि म्हणून बहुतेक त्यांनी ते सिरियस खरंच असं वाटलं होतं का? नाही, ओरिजिन सांगायचं सगळं फ्लिप होणार आहे. सो त्याचं ओरिजिन सांगतो मी तुम्हाला. 2017-18 आय गेस विक्रांत, मी आणि निर्मल नदी काठी असं नदीकडे बघत बसलो होतो. कुठल्या? आपल्या मुळा मोठ्या नदीकडे. हो 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 हो. आणि गंमत अशी होती, कॉलेज संपलंय, फिल्म मेकिंग पास आउट झालंय, मी सुपर हिरो सिरीज लिहिली अशी मस्त. आणि तो म्हणला की चल आपण चॅनल सुरू करू, TVF बनवूया आपण. मी म्हणलं TVF तर बनवतोय आपण, पण वाय नॉट मराठी. सो आम्ही फिल्म मेकिंगच्या पास आउट झाल्यानंतर पणच घेतला होता की प्रोडक्शन करायचं तर खूप सुंदर करायचं, छोट्या छोट्या जोक्ससाठी पण आम्ही प्रोडक्शन केलं, ते फोनवरती पण झालं असतं. आणि मग त्यावेळेस असं झालं की डोक्यात कॉन्सेप्ट आले की बऱ्याच सिरीज लिहिल्या, आम्ही पिचिंग करायचा प्रयत्न केला, मग सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला लागलो. मग परत पुण्याला मी ज्यावेळेस आलो इकडे काही काम झाल्यानंतर, मला सौरभ भेटला. सौरभसोबत मी डिस्कस केलं की यार मला यूट्यूब सुरू करायचं आहे. आणि मग काय करणार तू? मग म्हणे आपण व्लॉग्स करू छान, की आपण बाहेर लोकांना प्रश्न विचारू. आणि मग हळूहळू गेन झाली कम्युनिटी की मग आपण मग सिरीज वगैरे सगळं करू. आणि मग मी तसं करत असताना आम्ही एका कॅफेमध्ये बसलो होतो. तिथे मग मला ते ऑलमोस्ट मराठी सुचलं. कॉन्सेप्ट खूप सिम्पल होती, कारण की मी ॲज अ स्ट्रॅटेजी म्हणून ज्या ज्या कंपनीजमध्ये काम केलं किंवा ज्या ज्या ब्रँडसोबत काम केलं, त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की मराठी प्रमाण भाषेत बोलणारे खूप कमी आहेत. आता मराठी प्रमाण भाषेत बोलणारे खूप कमी आहेत. म्हणजे जे मिळतील तुम्हाला किंवा जे भेटतील तुम्हाला ते बोली भाषेत बोलतात. बरोबर. ऑलमोस्ट मराठी हा स्विचिंग पार्ट आहे यंगस्टर्ससाठी. ज्यावेळेस आता तुम्ही बघाल की 199ला तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळतं, तुम्ही बार्शीत जावा, तुम्ही कोल्हापूरला जावा, ॲव्हेंजर्स बघतात. आणि एक्सपेक्टेशन असं ठेवलं की जॅपनीज ॲनिमे बघून सगळ्या गोष्टी बघून की ओके आम्हाला हे पाहायचं आहे. मी म्हणलं वाय नॉट हेच पॉप कल्चर घेऊन आपण एक नवीन ब्रँड डेव्हलप करायचा आणि त्याचं नाव ऑलमोस्ट मराठी ठेवायचं, बट मराठीला ग्लोबली रिप्रेझेंट करायचं. तुम्ही जर जोक बघाल सगळे मराठी भाषेतच आहेत, त्याचं प्रेझेंटेशन खूप वेगळं आहे. पण तुम्हाला ग्लोबल नाही, तो जास्त लोकल वाटतो. हो, लोकल टच आहे त्याला. पण त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही थोडंसं काय करतोय, मला एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल त्याचं टायपोग्राफी खूप वेगळी आहे, त्याची ब्रँड लँग्वेज खूप वेगळी आहे, ती आपल्यामध्ये जास्त लोक वापरत नव्हते. म्हणजे तुम्ही बघाल तर हे नवीन वाटायचं.
अजूनही माझं असं आहे की माझं असं नाही, पूर्ण टीमचंच असं आहे की आम्हाला ऑथेंटिक आणि वेगळं काहीतरी करायचं आहे. बरं मग आता हे करायचं ठरल्यानंतर ही माणसं कशी गोळा केलीस तू? छोटा लिंक्डइन. हे कुठे भेटले आणि हेच का? आणखी 3-4 मी पहिल्यांदा सांगतो हे सगळं, यांनाही माहित नाही या सगळ्या गोष्टी. शुभंकर मुळातच कॅरेक्टर आहे. आले माझ्या लक्षात. हो. आणि मोहितचं मी एक नाटक पाहिलं होतं यूट्यूबवरती, त्याला नाही माहिती, त्याचा एक व्हिडिओ आहे लाल माणूस म्हणून, बरं. लाल मानव असं. तर त्यांनी परफॉर्मिंग आर्ट केला होता ज्याच्यामध्ये तो उघडा आहे आणि पूर्ण अंगाला लाल शेंदूर फासलाय आणि काही करतोय वेड्यासारखं. 50-60 लोक त्याच्याकडे बघतायत आणि हा वेडा माणूस म्हणून इकडे तिकडे फिरतोय. मी म्हटलं हा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा कुठेही मिक्स होऊ शकतो. तो ब्रुसली कसं म्हणतो वॉटर, त्या याच्यामधला आहे. हो, म्हणजे मी त्याला म्हणलं मोशो करायचं आहे, तर तो म्हणला असं ओशो सारखं बसायचं का? नाही हे वेगळं आहे. म्हणजे तो त्या याच्यामधला आहे तो. मग मला मोहितला म्हणलं ठीक आहे चल आपण काहीतरी करतो. पुण्यात आला होता आणि तो मला न कळत म्हणलं की मी शिफ्ट झालोय, मला पुणे नाही सोडायचं आहे. पण मला तो बोलला नाही मला पुणे नाही सोडायचं आहे. पण हाही भेटला मला तिथे. आणि श्रेयाचा जर बघायचं झाला ना, श्रेयाचं गमतीशीर किस्सा आहे. सो मी असं रात्री घरी बसलो होतो, ही रात्री तिने क्लोज फ्रेंडमध्ये असंच काहीतरी गोव्याला फिरत होती ती, आणि एक स्टोरी टाकली, काहीतरी रॅन्ट होता आणि इतकं फनी होतं ना ते. म्हणलं काही असेल मला ही हवी आहे. बरं. आणि शार्दूल सोबत असं झालं की मी एका माझ्या मैत्रिणीला इंस्टाग्रामवरती विचारलं होतं की तुला आवडेल का. ती पण नंतर आली, सोनिया म्हणून आहे टीममध्ये. तर तिने मला सजेशन दिलं की शार्दूल म्हणून एक आहे ज्याच्याकडे ती व्हायलिन शिकायला जाते, तर तो खूप छान पंच करतो, की त्याच्या लाईफमध्ये हेच आहे की तो चालता उठता बसता हेच करतो. आणि लकीली असं झालं की सेम डे मी स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामवरती, मी स्वतः, आणि त्याचा रिप्लाय आला की मला आवडेल करायला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर हे सगळे जमले. आणि मोहिनीचं तर असं झालं होतं की मोहिनीने स्वतःहून अप्रोच केला की ज्यावेळेस आमचं पेज स्टार्ट झालं की त्यावेळेस तिचा मोहितला मेसेज आला, मोहितनी मला फॉरवर्ड केलं, मग माझं मोहिनीशी बोलणं झालं आणि जशी मोहिनी आली तसं अकाउंट हॅक झालं. ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. आणि मी ऑलरेडी खूप म्हणजे मिस इंडिया आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये काम केलं आणि तिथे इतकं मराठीचं हेच नाही आहे. म्हणजे बिलकुलच मला क्वचित एखादी मराठी मुलगी भेटली तर भेटली. आणि तर मी घरी पण मला मराठी भाषा खूप आवडते. माझ्या आईबाबांना मराठी भाषा जशी आहे तशी जपा आणि छान बोला आणि असं सगळं. तर मी एक दिवशी ऑलमोस्ट मराठी पाहिलं, म्हटलं यार मला असं काहीतरी करायचं आहे ऑन दॅट काइंड ऑफ अ स्किल. आणि राधेचं विजन नेहमी इतकं सुंदर होतं की कुठली गोष्ट प्रेझेंट तुम्ही कशी करता त्यांनी लोकांपर्यंत ती खूप वेगळ्या तऱ्हेने पोचते. जसं त्यांनी म्हटलं की फोनवर जरी शूट केलं असतं तरी होणार होतं, पण एक कॅमेरा यूज करून एक वेगळ्या टाईपची टायपोग्राफी आणली. आय हॅव दॅट आय फॉर डिझाईन, त्याच्यामुळे मला ते असं पटलं की हे दिस इज बेस्ट. मग मी मोहितला मेसेज केला, मी मोहितला फॉलो करायला गेली, म्हटलं एवढे लोक फॉलो करतात, सो दॅट छोटा लिंक्डइन इज ॲक्च्युली ट्रू फॉर बोथ ऑफ देम. आणि तो बोलला हा ठीक आहे मी तुझा राधेला हे सांगतो, तू राधेला मेसेज कर. मी राधेला केला आणि मी ॲक्च्युली अशी फिरते माझ्या रूममध्ये की मला खरंच हे हवं आहे, मला खरंच हवं आहे, प्लीज मला हे. डेस्पो होतेस तू? हो, कारण ही कम्युनिटी आणि द टीम वॉज सो एक्साइटिंग टू मी. मला असं होतं की जाऊ दे माझं कॉन्टेंट पुढे जरी गेलं नाही तरी मला आय वॉन्ट टू बिकम अ पार्ट ऑफ दीज पीपल. एक तर खूप ग्रोथचा विचार आहे यांना, हे खूप चांगल्या इंटेन्शननी काहीतरी करतायत. उद्या जाऊन यांचं हे जर आत्ता जोक्ससाठी एवढं करू शकतात, त्यांचं विजन किती असेल. सो आय न्यू इट. म्हणजे मी थोडा बिझनेस स्ट्रॅटेजीनीच विचार केला की मजात येईल. मजात येईल. सो हा मग राधेचा मेसेज आला की अरे मी तुझ्या भावाला ओळखतो. आणि अशी की बापरे खरंच लिंक्डइन. आणि मग आम्ही आमचं याला वाटतही होतं की मी मराठी बोलीन. सो द फर्स्ट टाइम वी मेट, हा मला म्हणतो फर्स्ट थिंग इज सेइंग मराठी बोलून दाखवा आधी तू, मला वाटत नाही तू मराठी बोलत. आणि देन आय रिअलाइज की खरंच मी इंस्टाग्रामवर मी जशी ॲज अ व्यक्ती आहे तशी खूप लोकांना माहीत नाही की मी मराठी बोलते. आणि कोणाला ते मे बी कळण्याची मला कधी ती विंडोच मिळाली नाही किंवा तो एक तुला ते दाखवता आलं नाही, कधीच दाखवता आला नाही, काही ऑपॉर्च्युनिटी आली नाही की मी सांगू शकेन की मी मराठी बोलते. मला या भाषेचा इतका अभिमान आहे. तर आय थिंक तिथे ते सुरू झालं. हे जे तुम्ही आता करता, म्हणजे तुम्ही सगळे जमला आणि मग तुम्ही जोक्स क्रॅक करायला सुरुवात केली, हे तुम्ही स्वतः क्रिएट केलेलं असतं? हो, असायचे सगळे आम्ही लिहिले थे. एक अट होती सर, याची एक अट होती काय की
ओरिजिनल करू जे काय करू ते. कारण की आम्हाला हे नव्हतं हवं की कोणी येऊन हा याचा जोक आहे ना, कारण की होतं सर ते. आणि मेन गोष्ट सांगतो तुम्हाला, मला जे कळाली ती एक्सरसाइज का होती, आपल्या आयुष्यात लाईक नॉर्मल चालू असतं, कधी प्रॉब्लेम येतात काय येतात, पण दररोज एक सवय लागली होती की दररोज ना ह्युमर शोधायचा सगळीकडे. आणि तो कुठेतरी हरवला होता. लहानपणी माझ्या भावाने मला पहिल्यांदा पानचट जोक ऐकवला आणि तिथून तो झालंय ते. तिथून राज जो आहे माझा फ्रेंड आहे इथे, तर आम्ही दोघं फक्त पानचट जोक मारायचे, सगळे पळायचे दूर, पण आम्ही जे हसायचो. आणि ते कुठेतरी यांनी ते परत आणलं आणि मला ते कळालं ती ॲक्टिव्हिटी इतकी फन होऊन जाते. सो आणि अजून एक आहे की ते फक्त जोक पुरतं असं लिमिटेड नाही आहे. बरं. की त्याचा काही स्ट्रॅटेजी आहे, त्याला एक प्लॅन आहे, त्याचा एक विजन आहे. पण परत हॅकिंगकडे येतो मी. येणार होतो मग, कारण हे इतकं लवकर इतकं ग्रो होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे मला तरी वाटलं नाही. पण फक्त आम्ही जोक्सच करतोय. हो ना, म्हणजे संधीच नाही मिळाली काय करायची. जोक्सच्या बलबुत्यावर तुम्ही जे काही करत होता त्याच्यावर तर इतकं, तसंही म्हटलं तर 1.5 लाख ही काही फार मोठी अमाऊंट नव्हती. छोटी अमाऊंट आहे 1.5 लाख. आता मिलियन्स पर्यंत जातात तरी पण हॅक होत नसतात. पण तुमचं तर पहिलं हॅकिंग झालं तेव्हा तुम्ही 1.5 लाखच होता. हो, पण आमचा व्ह्यूज खूप होते. अच्छा. आमच्या एव्हरी रील्स ज्या जायच्या त्या मिलियन्सच हिट करायच्या. सो ते असं झालं की मग आता आपण हॅकिंग कडे येऊया. हो, की तू तुझ्या त्या मित्राला भेटलास, त्याचे खूप सारे मित्र बाहेर. हो बरोबर. आणि मग त्यावेळेस असं झालं की आता मला परत रिकॉल करावं लागेल बऱ्याच गोष्टी. हो. तर त्यावेळेस असं झालं की ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला अकाउंट रिकवर करून दिलं. आणि आम्ही तो ग्रुप लिव्ह केला, त्याला ब्लॉक करून टाकलं त्या व्यक्तीला, हॅकरला, आणि आमचं अकाउंट आम्हाला मिळालं त्यावेळेस. पण त्याने जेव्हा रिकवर केलं ते हॅकरला कळलं नाही कळलं. ते मेटामध्ये काम करणारे व्यक्ती होते. तर आम्ही सायबर केसेस केली होती मेटाकडे, आणि मेटाने ते रिकवर करून दिलं आम्हाला. हो. हे याच्यानंतर मग अजून जी गरुड झेप घेतली की मग आम्ही जिओ सोबत केलं, मुंबई इंडियन्स सोबत केलं. पण पहिल्यांदा हॅक झाल्यानंतर तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला सुरुवात केली होती? घ्यायला पाहिजे होती की नाही? हो, आम्ही ते सगळ्यात पहिले ते 2 स्टेप करून घेतलं. पण त्याच्यामध्ये एक गोंधळ झाला छोटासा, की आम्हाला व्हेरिफिकेशन ब्रिज क्रॉस करायचा होता, ज्याच्यामध्ये माझ्या कंपनीचं नाव आहे केळफा प्रायव्हेट लिमिटेड आणि पेजचं नाव आहे ऑलमोस्ट मराठी. सो आम्हाला त्याचं पत्र हवं होतं. सो त्याच्यासाठी त्या गोष्टी लांबल्या. आणि नेक्स्ट टाइम जे हॅक झालं त्याचं रिझन पण हेच आहे की आम्ही ब्लूटिक नव्हतं केलं. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की जितकं लवकर तुम्हाला व्हेरिफिकेशन ब्रिज क्रॉस करता येईल तेवढं लवकर तुम्ही करा, जेणेकरून पूर्ण सेफ राहील सगळं. कारण की बॉट स्पॅमिंग नावाचा नवीन प्रकार आला आहे. कुठला? बॉट स्पॅमिंग नावाचा, जे आत्ता झालं आहे ते, की बरेच स्पॅम होतं आणि तुमचं अकाउंट डिसेबल होऊन जातं. नॉन व्होलेटाईल ॲक्टिव्हिटीज आहेत. आता मी मेटाला परत कॉन्टॅक्ट केलाय. आता दे आर स्टील वेटिंग की सिमिलर इश्यूजवरती त्यांचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. मग आता परत जेव्हा हॅक झालं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? काही नाही. एका रात्रीत झालं ते. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून, म्हणजे एकही दिवस असं जात नाही की आमच्या लाईक किंवा याच्यात कॉन्स्टंटली लोक लाईक करून कॉमेंट करत नाहीयेत. ज्या दिवशी ते थांबलं त्या क्षणी मला कळलं समथिंग इज रॉंग. आणि म्हणजे प्रत्येक मिनिटाला काही ना काही होत असतं. आणि त्या क्षणी मी राधेला फोन केला, म्हटलं अरे काय झालं हे परत. आणि तो म्हणाला अरे काहीतरी झालंय, याला बॉट स्पॅमिंग म्हणतात, आपण बघू काय करू शकतो, लेट्स नॉट पॅनिक, आम्ही डिस्कस करतोय. पण देर वॉज नो वे, कारण ब्लूटिक नसताना तुम्ही मेटाशी बोलूही शकत नाही इतक्या चांगल्याने किंवा त्यांचा सपोर्ट नसतो तेवढा. सो माझ्यासाठी तर असं होतं की ठीक आहे, मागच्या वेळेला झालं एक लर्निंग आहे, पण वी विल गेट बॅक. पण तो प्रोलॉंगडच पिरियड होता फॉर अ लॉंग टाईम. पण ॲटलीस्ट दे वर बोथ स्ट्रॉंग सेईंग नाही होऊन जाईल. सो वी आर स्टील इन दॅट. पण या सगळ्यामध्ये खर्च कसा किती असतो? याच्यामध्ये कुठला खर्च? म्हणजे हे जे मेटाशी कॉन्टॅक्ट करणं? नाही, इथे काही खर्च नाही, काही खर्च नाही आहे. फक्त एक आहे की तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतात, व्यवस्थित माणसाशी कनेक्ट करावं लागतात. नाहीतर बाहेर हॅकिंगच्या याच्यामध्ये मला सांगू, काही एजन्सीज आहेत इतके, आता मला बोलता नाहीत, खूप वेगळे शब्द येतात, की आगाऊ एजन्सीज आहेत काही, की ते म्हणतात की आम्हाला अमुक पैसे द्या, मग आम्ही तुमचं अकाउंट रिकवर करून देणार, आणि गॅरंटीच नाही आहे त्याची. अच्छा, अशा एजन्सीज आहेत बऱ्याच. सो मला आत्ता रिसेंटलीच मी एका कंपनीला ट्राय केला, रीच आउट केलं आणि विचारलं की ओके असा इश्यू आहे. मी मेटाकडून पण रिक्वेस्ट केलेल्याच आहेत, माझं बोलणंही झालं, चालू असतं, म्हणजे हल्ली तर रोजच करतो मी कारण की ते हवं आहे परत.
आणि मग आता असं झालं की आता थोडं थांबायला सांगितलं त्यांनी. पण मी ज्यावेळेस त्या एजन्सीला कॉन्टॅक्ट केला, दे आर आस्किंग मी लाईक हेल नंबर ऑफ मनी. अच्छा. म्हणे की 6 लाख रुपये द्या तुम्ही, आम्ही करून देतो. पण काय गॅरंटी? काही गॅरंटी नाही. आणि हे कॉमेडी आहे खूप. पण मग पोलिसांशी संपर्क काही साधला नाही तुम्ही कोणी? नाही सायबर नाही, कारण की जे आम्हाला फ्लोरिडातून कनेक्ट झालंय तर ते सायबर याच्यात सिक्युरिटीमध्येच काम करतात, पण ते मेटाचे आहेत, ऍक्च्युली मेटामध्ये काम करणारच आहेत. बरं. सो लास्ट टाइम ज्यांनी रिकव्हर केलं तेच आम्हाला हेल्प करतात. असं अजूनही झालेलं नाहीये? नाही झालंय. तर आता मग तुम्ही वाट बघणं हेच तुमच्या हातात आहे की आता तुम्ही अप्लाय केलं आणि वाट बघताय? हो, पण बॅकअपही बनवलेत. हे काय बॅकअप बनवलं? काहीतरी घेऊन. येस येस. ओव्हर म्हणजे आता हे सगळं चालू आहे. आता इंस्टाग्राम म्हणजे सगळं इन्स्टा स्टार्स झालेलं आहे सगळीकडं. तुम्हाला काय वाटतं म्हणजे इंडिव्हिज्युअली तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे बघता, आणि मला क्युरिओसिटी आहे जाणून घ्यायची की इन्स्टानं तुम्हाला पॉप्युलरिटी दिली, इन्स्टानं तुम्हाला फॉलोअर्स दिले, असं सगळं इन्स्टानं देत असताना अचानक हे हॅक होतं, म्हणजे त्याला काय हेच नाही आलेलं नाही आता की काही त्याला तळ नाही आहे, कधी सुटू शकतं हातात न म्हटलं तर सगळं व्हर्च्युअल असं तू सांगत होतास. तुम्हाला काय वाटतं सगळं बघितलं की हे कंटिन्यू करायला पाहिजे आपण याच्यावर, की आपण हे न करता जास्त लाईव्हली लोकांसमोर जायला पाहिजे, मॅन टू मॅन कनेक्ट व्हायला पाहिजे, 1-on-1 कनेक्ट व्हायला पाहिजे? सो बेसिकली काय म्हणणं म्हणजे 2 टर्म्स मी यूज करेन की सर इन्फ्लुएन्सर ही जी टर्म आहे तर ती थोडी मला सॉरी टू से पण थोडी शॅलो वाटते. पण आम्ही कलाकार आधी आहोत की आम्ही म्युझिशियन्स आहोत, ॲक्टर्स आहोत, कुणी ॲक्टर आहे, कुणाची चित्रकला चांगली आहे. सो कला जे असते की हुनर आपण ज्याला म्हणतो ते तुमच्याकडनं कोणी घेऊ शकत नाही. म्हणजे इफ आय एम प्लेइंग अ गिटार, माझी गिटार तुटली तर काय होईल, 4 महिने ती घेईपर्यंत ठीक आहे काही नसेल, बट आय विल बाय अ न्यू वन अँड आय विल स्टार्ट प्लेइंग अगेन. सो असं वाटतं की हे जे नंबर्स आहेत सगळे, फॉलोअर्स आहेत, व्ह्युअर्सचे नंबर, इट्स देअर, आणि ते ऑल ऑफ अ सडन गेल्यावर वाईट तर वाटतं. पण द थिंग इज की काही गोष्टी रोलिंगमध्ये आहेत, काही कन्सेप्ट आहेत, काही वेगवेगळ्या आयडियाज आहेत, गाणी आहेत आमच्याकडे. तर हे सगळं काय नाही खरंच आहेत, कारण गाणी आम्ही थोडीशी ऑलमोस्ट मराठीच्या स्टाईलची केली. ओके. सो आमच्याकडे गाणी आहेत, आमच्याकडे अजून काही काही आयडियाज आहेत, डिरेक्टर सांगेलच तुम्हाला. तर त्यामुळे असं आहे की इन केस इट डझंट कंटिन्यू तर आणि काहीतरी आहे, त्यामुळे मग एक ऑप्टिमिझम येतो. तुमच्यापैकी कोणाला अशी एन्झायटी आली होती का हे सगळं हॅक झाल्यानंतर? खरं सांगायचं, सेकंड टाइम जेव्हा हॅक झालं तेव्हा, म्हणजे फर्स्ट टाइम हॅक झालं तेव्हा आमची टीम थोडी छोटी होती आणि सगळे एकमेकांना वी वर क्वाईट सपोर्टिव्ह की ठीक आहे, होईल, हे होईल, आपण काहीतरी करू असं. त्यानंतर सेकंड टाइम हॅक झालं त्या पिरियडमध्ये टीम थोडी मोठी झाली, जास्त लोक आली आणि खूप लोक त्यांना खूप आमच्यावर काम करण्याची इच्छा होती, असे मग म्हणजे ग्रो होत गेली. पण सेकंड टाइम हॅक झाल्यावरती जो पहिल्यांदा जो सपोर्ट होता आमच्याच टीमचा आम्हालाच, की आपल्यातच की आपण करून घेऊ, आपण हे आपल्याला येईल हे परत करता, असं सेकंड टाइम अराउंड पीपल स्टार्टेड टू फॉलो पार्ट की म्हणजे ठीक, अच्छा हॅक झालंय का आपलं चॅनल, अच्छा बरं मग आता काय पुढे प्लॅन, बरं मग ठीक आहे. आणि मग म्हणजे देर वॉजंट दॅट बॉन्ड बिटवीन, आमची टीमच आमची अशी जी आधी होती तशी राहिली नव्हती, बिकॉज मे बी मोठी झाली होती, सगळे पहिल्यापासून एकत्र नव्हते, नवीन लोक आले होते, त्यांना एवढं माहितीच नव्हतं एकमेक. सो त्याच्यामुळे मला थोडं असं वाटलं की अरे म्हणजे पेज गेलं तर ठीक आहे चालेल, पण ही जी टीम आहे ह्याच्यातले बॉन्ड्स कमी झाले तर मग परत बाउन्स बॅक करणे इज अ बिट मोर डिफिकल्ट दॅन बिफोर. त्याचा मला थोडा अफेक्ट. तुला काय वाटलं, तुझं काय? मेन एन्झायटी म्हणजे असं होतं की लोकांना आपण उत्तरच देऊ नाही शकणार आहे. जरी आम्ही इंडिव्हिज्युअली जरी आमच्या स्टोरीजवर टाकलं की काय झालं आहे, तरी ॲज इतकी मोठी 3.5 लाख पीपल, इतकी मोठी कम्युनिटी जी आमच्यावर रोज प्रेम, जसं मी म्हटलं, रोज त्यांचं काही ना काही होतं आहे, ते पेजवर ॲक्टिव्हिटी आहे, त्यांना अजूनपर्यंत आम्ही आन्सर नाही करू शकलो. आणि व्हॉट इफ दे नेवर गेट टू नो की आमच्यासोबत काय झालं, किंवा आम्हाला त्यांना आन्सर न करता येण्याची जी एन्झायटी होती ती नक्कीच होती की दॅट कम्युनिटी शुड स्टील स्टिक अराउंड. आम्ही 1-2 महिन्यात तर येऊनच जाऊ परत, पण त्यांचं तर प्रेम जे आहे त्याची सवय लागते. सो ती सवय सुटण्याची खूप भीती आहे. म्हणजे माझे तर रॅन्डम फॉलोअर्स मित्र झालेत, म्हणजे इतकं प्रेम दिले महाराष्ट्राने, तुम्हाला सांगतो की कमेंट येत, असं मेसेज येतो की
तुम्ही नाही दिसत. मग तुम्ही कधी येणार? तुला आलेली सगळ्यात प्रेमळ कमेंट कुठली आहे? प्रेमळ कमेंट म्हणायचं झालं तर ॲक्च्युली इन्सिडेंट होता जो मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं आय गेस, की खूप जवळचा आहे तो. पर्सनल मेसेज आला एका महिलेचा. ती म्हणाली की मी ती जीवाचं बरं वाईट करणार होते ते पूर्ण. तर तिने पूर्ण ऑलमोस्ट पेज चाळलं आणि तिला लहानपणीचे काही जोक आठवले आणि म्हणले की मी थांबवलं, मला काय करायचं आणि थँक्यू सो मच. आणि ते इतकं जवळ झालं ना माझ्या की म्हणलं काहीतरी आपण चांगलं करतो. आणि दुसरी सगळ्यात प्रेमळ आहे. अजून एक आहे आहेत बरं. म्हणजे ज्यावेळेस हा जोक करतो तुला ना, पण आले खूप सारे? हा म्हणजे सांगतो तुझ्याकडे म्हणजे भरपूर आहे. असं मला सांगायला गेलं की भरपूर आहे, पण कसं सांगू बोलतात असं नाही. म्हणजे काय मी काय अगदी डिटेल नको, पण लक्षात राहिलेला एखादा मेसेज की किती लोक प्रेम करतात मी तुमच्यावर? सांगतोय किती फॉलो करतात? म्हणजे आता हे बघ, जोक म्हणजे चांगले जोक आहेतच. म्हणजे मी करतोय जोक्स तर ते चांगले. काय म्हणजे सांगतोस का धमकी देतोस काय? जोक होता. तर ते करतोय, लोकांचे रिप्लाय येत आहेत आणि ते छान सगळं वाटतंच आहे. बट काय असतं, काही लोक की हे काही करतो तू आणि हे काय तुम्ही तर काही करता, ते तुम्ही नाव बरबाद करताय. तर राधेचं तिथे बसलं की हे काय रे, असं का करता, आपण तर चांगलंच करतोय रा. मग आम्ही बसायचो, म्हटलं जाऊ दे रे, जाऊ दे. राधाने हां आपण अजून भारी जोक करू. पण व्हायला असं लागलं ना की आम्हाला त्या हॅकलर्सला नाही आवडत, त्यांना एंटरटेनच नाही करायचं. मोस्टली तर बॉट्स असतात. हो, झालं असं की ऑलमोस्ट मराठीचे फॅन्सच त्यांना तू काय शिकवतो सुरू झालं. त्या दिवशी ना मला ॲक्च्युली कळालं की ओके कम्युनिटी आहे. मला फक्त हे लोक दिसतात जोक्स आम्ही जेव्हा मारतो. बाहेर भेटली कोण ना कोणी ओळखतच. वारीला गेलो होतो तिथे आणि छान इतकं वाटतं ना सर की भेटतं माणूस की ते म्हणतात हां जोक, मग मी त्यांना म्हणतो आता तू जोक सांग. हां मग ते इंटरॅक्शन, ते प्रयत्न आम्ही करतोय की जे जसे तिथे आहे ना ते इंटरॅक्शन लोकांपर्यंत व्हायला पाहिजे. आणि त्या टाइमला मला असं कळालं की नाही यार हे खूप मोठं आहे. दिस इज नॉट लाईक जे वाटलं होतं की हां जोक मारलं असं की ठीक आहे मिलियन तर सगळ्यांना भेटतं. बट मला वाटतं त्या मिलियनहून काही लोक ना त्यांना खरं इट्स लाईक ते पण आमच्या एवढेच पानसट आहे, आमच्यापेक्षा जास्त पानसट आहे. हो सर खूप आहेत. मुलं म्हणतात सर मी जोक्स लिहून पाठवतो, मला नाही परफॉर्म करायचे, तुम्ही करा, तुम्हाला आवडलं तर हे करा. तर ते त्यानंतर मी म्हटलं की ओके दिस इज व्हेरी बिग. ते म्हणजे तुला काय अनुभव होता? मला ॲक्च्युली खूप असे जुने शाळेतले मित्रमैत्रिणी किंवा असे खूप आधी भेटलेली माणसं सुद्धा परत रीच आउट झाली की अरे मी तुला ह्याच्यावरती बघितलं, तू हे करतेस का वगैरे असं. पण काही असे कॉमेडी लोक असतात जे DM करतात. असं एकाने मला टाकलं होतं की मी तुम्हाला एक जोक सांगतो. आता ताई वगैरे म्हणलं की ताई माझ्याकडे एक जोक आहे, तुम्हाला सांगू का? म्हणलं सांगा. तर एक काहीतरी त्यांनी असा आधी जोक सांगितला आणि मग प्रश्न होता की XYZ झालं तर काय म्हणशील तू त्याला किंवा काय करशील? मी म्हणलं नाही माहिती मला, मी काय करीन, भेटून सांगतो. आधी काही सुद्धा म्हणशील, मग म्हणशील तुला एक जोक सांगू का, आणि त्याच्यापुढे म्हणशील भेटून सांगतो. म्हणलं नो थँक्स. मला ऍक्च्युली शार्दूलचा एक किस्सा आठवतो. तर शार्दूल पहिल्यांदाच आला होता इकडे ऑलमोस्ट मराठी. तिचा आणि श्रेयाचा एक जोक खूप वाजला. कुठला? आय थिंक कुठला होता तो, येलो कलरचा शर्ट घातलेला आणि तो कुठला जोक? दोन झाडं पत्ते. दोन झाडं काय खेळतात? पत्ते. इतकं सिम्पल होतं ते. शार्दूल संध्याकाळी म्हटलं तू ये आपण भेटायचंय. तो येता त्याची गाडी बंद पडली. तो तिथून एका मुलाने आवाज टाकले इकडे रे. तो बोलला काय तू श्रेयाचा मित्र ना? नाही ती खूप छान जोक करते. म्हणजे त्याला असं वाटलं की अरे मी पण आहे तिकडे. पण हो असं आम्हाला सुरुवातीला श्रेयाचे फ्रेंड असंच ओळखायचे. श्रेया हॉटकेक होती तेव्हा. हो नाही ते युनिव्हर्सल हॉटकेक आहे ऑलवेज. दोन रॅन्डम लोक, दोन नवीन ऍक्टर जरी छान बसून जोक करतात तरी खालती जाऊ दे, हे सगळं जाऊ दे, श्रेया कुठे, असंच असतं. खूप दिवस झाले श्रेया हा एक कॉमन. हे सगळे स्क्रीनशॉट्स माझ्या फॅमिली ग्रुप वरती आले की मला ते कळतं की अच्छा शोधतायत सगळे. बघ आज हे काय बोलले, बघ हे बघ काय कमेंट्स आल्यात बघ.
आणि तुला काय प्रेमळ संदेश आला होता कोणाचा असा? तुला तर खूप आले असतील. खूप गिफ्ट येतात मॅडम कोणीतरी ऍक्च्युली माझ्या मागच्या वाढदिवसाला आम्ही सॅफरन स्टेज सोबत शूट करत होतो आणि मी पुण्यात नव्हती आणि माझ्या ऑफिसचा ॲड्रेस ऍक्च्युली गुगलवर आहे. अच्छा. तर कोणीतरी माझ्यापर्यंत पोहोचलं, मग माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचलं आणि मग काही नाव बिव नाही, छान फुलं, केक, मफिन, डोनट असं सगळं पाठवलंय आणि माझे घरचे पॅनिक की तुला असं कोण पोरग आहे हे सगळं पाठवताय, तू काय करतेस हे, म्हणजे प्रसिद्धीच्या मागे तू हे सगळं ऍक्सेप्ट करायला लागली आहेस का? आणि मला काहीच आयडिया नाही. आम्ही इकडे शूट करतो आणि मी यांना सांगते ऐका ना ते सगळं छान आहे, आपलं मिलियन वगैरे क्रॉस होत आहे, पण माझ्या ऑफिसला जिथे माझे सगळे कलिग्स बसले त्यांच्यासमोर माझ्या नावाचे केक आणि फुलं जात आहेत आणि मग लोक रोज सकाळी उठून गुड मॉर्निंग, मग रोज रात्री झोपतायच्या आधी छान तुला झोप लागू दे, स्वीट ड्रीम्स, गुड नाईट असं रोज करतात. एकटे खेळतात माझ्या DM मध्ये. हे वा वा, किती काय काय मिळतं. इन्स्टा किती चांगलं आहे. ते हे सगळं चालू असताना आता जेव्हा हे हॅक झाल्यानं तुम्ही पुन्हा सुरू करणार म्हणताय, यातनं आलेलं शहाणपण काय आहे? की काहीच नाही आहे? तू सांग. अहो त्याला तर वेळ घेऊ दे. सो मी जे पहिले बोललो होतो मी तेच रिपीट करेल की डिजिटल आहे ना सर, ह्या गोष्टी सगळं आता खूप डिजिटल होतं. महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे वर्ल्ड कॉन्फरन्स झाली, तिथूनच कळालं की हा बॉल गेम खूप मोठा आहे. आणि अहो सर तुम्ही बघा, फॉरेन क्रिएटर्स इंडियामध्ये येतात, आपल्या भाषा शिकतात, पुण्यात येते हे क्रिएटर्स, अमेझिंग काम करतात, अमेझिंग. म्हणजे इंडिया किती मोठं आहे याच्यात आणि आपण महाराष्ट्रात आपल्याला काय संधी आहे. तर ह्या बाबतीत हे हॅकिंग आणि हे होतच राहणार आहे. आपल्याला सायबर सिक्युरिटीचं जितकं नॉलेज ठेवता येईल तेवढं आपल्याला एक माणूस ठेवा. कारण की कसं आहे सर, आज एका तरीकेने हॅक करतात, उद्या नवीन येते टेक्नॉलॉजी, आता AI आणि बॉट्स आहे तर ते विषयच वेगळा आहे आणि सगळ्यांचेच होत राहतात या गोष्टी. तर ते तर करत राहा, पण त्यासोबत ट्राय टू नॉट बी डिपेंडेंट ऑन दिस. तुमचा जो इन्कम सोर्स आहे, कारण की सर 1 महिना गेला, एक महिना असं आम्ही तरी खूप कमी जोक्स टाकत होतो, असं नाही की आम्ही खूपच टाकतोय वगैरे. 1 महिन्यात ना सर विचार करा, एखादी कंपनी आहे जी स्वतःला काहीतरी बिल्ड करायचा प्रयत्न करते, लॉस किती मोठा होतो. त्या लॉसला बेअर करायसाठी तुम्हाला काही ना काही ॲट दी एंड ना सर, बिझनेसमध्ये तुम्हाला माहितीच आहे हेच होतं, कोण ना कोणी दाबतं, काय होतं, एव्हरीबडी वॉन्ट्स अ पीस ऑफ इट. सो ॲटलिस्ट यू मेक शुअर दॅट यू आर सॉर्टेड, हॅव समवन फॉर द सायबर सिक्युरिटी. चेक करत राहील ह्या गोष्टी राहील, इव्हेंच्युअली होणारच आहे, परत ते होतच राहतात. कारण की नवीन टेक्निक्स काढतात. आपल्याला काय कळतं, आम्ही आर्टिस्ट लोक आहोत. सो आता जसं राज आहे, तो आम्हाला कॉम्प्युटर त्याला नॉलेज आहे, तो कोडर आहे, तर ही हेल्प्ड अ लॉट इन द प्रोसेस. राधेसोबत त्याचे इंटरव्ह्यू मीटिंग चालू होतो, तो मलाही नवीन गोष्टी कळत आहे, त्याच्यासाठी न्यू नॉलेज आहे. यू हॅव टू हॅव समवन हू इज अपडेटेड ऑन दिस, जो चेक करतोय नवीन काय चालू आहे. अँड यू मेक शुअर की तुम्ही कम्युनिटीशी कनेक्टेड राहा. तुम्ही लूज झाला ना, काही लोकांनी खूप स्मार्टली केलं आहे सर, ते काय करतात, कम्युनिटी पेजेस वेगळीकडे बनवतात आउटसाईड ऑफ इंस्टाग्राम. तुमची कम्युनिटी ट्रॅफिक तिथे घेऊन जा की उद्या हेही गेलं ना इकडे असते, अँड देन यू ब्रिंग देम बॅक हिअर. ह्या स्टेप्स येणं खूप महत्त्वाचे आहेत. बिकॉज सी दे पीपल लव्ह यू रिअली, ते बघतात तुमचं कंटेंट. आता लोक एवढा वेळ बघतायत, 1 तास ऐकणार आहे, त्यांना तुमच्याबद्दल कळतं, ऑलरेडी काही गोष्टी माहिती असतात, दे आर लाईक ओके वी लव्ह यू. आणि ते सुटून जाताना ते लिटरली तुमच्या कोणत्या तरी डेटिंग करताना कोणी गोस्ट केलंय तितकं, म्हणजे आमच्या बाजूने आम्ही तर वेगळ्याच ट्रॉमामध्ये राहतो, पण लोकांचंही आम्ही बघितलंय की यार म्हणजे इट्स ओके सर. खूप क्रिएटर्स आहेत मराठीत, तर खूप चांगले क्रिएटर्स आहेत जे फनी कंटेंट करतायत, बट आणि सगळे छान करतात. पण कुठेतरी ते ह्यावेळेस ती स्टेप आम्ही ठरवलं की ही घ्यावाच लागणार आहे आणि प्रिपेअर करतोय की असे सोर्सेस ऑफ इन्कम याच्याच थ्रू आणि असे कंटेंट क्रिएट करायचं विच इज नॉट मोर डिपेंडेंट अपॉन दीज. खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे हा लेसन आहे म्हणजे या सगळ्यातला, असं मला वाटतं. आणि जितकं तुम्ही अवेअर राहाल, म्हणजे आता ते कॉलर ट्यून पासून प्रत्येक गोष्टीत पीपल आर जस्ट बंबार्डिंग की सायबर सिक्युरिटी. आपण जेव्हा तुमच्याबरोबर ते फिशिंग होतं, यू डोंट इवन नो इट्स हॅपनिंग विथ यू. म्हणजे आपल्याला असं वाटतं काय मूर्ख लोक आहेत, फिश कसं होऊ शकतात, हे एवढं स्टुपिड कसं, म्हणजे तुम्हाला कळलं नाही का फोन आला तेव्हा, किंवा तुम्हाला OTP टाकताना कळलं नाही, कसं क्लिक केली तुम्ही. पण इट इज दे आर सो गुड ॲट इट बिकॉज इट्स देअर जॉब आणि दे नो देअर वे. म्हणजे
दे आर सो गुड ॲट तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्ही फिश झालात. यू हो. हॅव टू बी सो अवेअर. पण तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, मी मगाशी बोललो नाही, हा. ते फिशरला हायर केलेलं आहे माहिती. नाही परत सांग काय. सो त्या हॅकरला हायर केलं होतं पहिल्यांदा येस. पहिल्या केसमध्ये हो. त्यानं जो ग्रुप बनवला. हो, त्याच्यामध्ये तो निगोशिएट करत होता. कधी 8 मागतोय, कधी 6 मागतोय. बिटकॉइन. येस. आणि कधी मग 10 मागतोय. म्हणलं आम्ही एवढे पैसेच नाही कमवले. बिटकॉइनची काय किंमत असते? हो, सर खूप आता किती आय हॅव 20 लाख. माहित नाही. सर जेव्हा बूम होता तेव्हा 20 लाख होता. एक बिटकॉइन हो हो 68 lakhs. हो. हा सर ते अच्छा हो. बर. पण आता ते काही मागतात ना. आम्ही पण बरं, आम्हाला आज्ञा काय आलेली की त्याला खेळवत राहा. बर. आणि मग न कळत तो बोलला की मला हायर केलंय, मी तुम्हाला IP ऍड्रेस पाठवू शकतो. ओहो. कळलं. आणि मग तो म्हणला की मला जेन्युनली वाटलं तुम्ही चांगलं काम करताय. हॅकर आम्हाला म्हणतो की मला खरंच वाटतं तुम्ही चांगलं काम करताय, मी तुम्हाला कोणी हायर केलं त्याचं नाव आणि हे IP ऍड्रेस सांगतो. पण मी म्हणलं नाही, पैसेच नाही, तू काही कर, तुला तुझ्या धमक्या दिल्या करून टाक. पण मला असं वाटत नाही असं कोणी नाही. करत असेल किंवा ते अगेन दॅट कॅन बी वन ऑफ हिज ट्रिक टू गेट द मनी आउट Yes, ऑफ दॅट. yes. बट ती एन्झायटी एन्झायटी क्रिएट करण्यासाठी. वी डोंट नो ऍट द एंड पण ऑफ मग द डे आता हा व्हॉट जो इज मुद्दा तू रियल. मांडलास की असं कदाचित असू पण शकेल. असूही शकेल, पण वी मग डोंट हे नो. हॅक झाल्यानंतर पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा तू जेव्हा इतर तुझ्या क्रिएटर्सकडे गेला असशील की मला असं झालंय, मदत मिळाली किंवा तो एक्सपिरियन्स काय होता? लोक आले धावून की नाही आले, ह्याच्यात मला पडायचं नाही? मी खरं खरं सांगायचं. मी ऍक्च्युली खरं सांगू का, हो खरं. मी संजय मला भेटला होता. कोण? संजय कांबळे. अच्छा, संजय कांबळे. हा. मी त्याला विचारलं की असं झालंय. तो माणसाने मला डायरेक्ट म्हटलं की हा माझा मित्र आहे सायबर याच्यामध्ये, याला कॉल कर. हम्म. आणि बाकी तर मी पुण्यामध्ये आल्यापासून असं ठरवलंय की आपण जे करतोय तेच सुरू ठेवायचं, कोणाशी काही कम्पेअर करायचं नाही. कसं ऑथेंटिक वेमध्ये जनसेवा करायची. पण मग संजय कांबळेने तुला नंबर दिला. संजय कांबळे म्हणजे खासरी TV वाला. हो हो. तर बाकीच्यांनी म्हणजे हे तुला सांगायचं का बाकीच्यांनी कोणी मी support केला बाकीच्या कोणाला अजून भेटलोच नव्हतो ना. सर भेटणं नाही झालं, त्यांच्याशी बोलणं झालं नाही? आणि ही कम्युनिटी म्हणून आपण जर एकत्र काम करत असू तर ती कम्युनिटी मदतीला येते की नाही? त्यांच्याकडनं मदत मागायची की नाही? नाही सर, सगळीकडे जसं असतं सर. काही लोकांना जर सिमिलर आपण वाटलो तर तुम्ही म्हणता यार तुला काय हवंय बघ. जे दानशूर असतात ते करतात, ज्यांच्याशी आपलं रिलेशन नाही आहे तेवढं हे. आता झालं असं ना की आम्ही एका जागे हँगआउट करायचो आणि तिथेच तो आला होता. मग एका फ्रेंड थ्रू हा त्याला Connect भेटला झाला. आणि तो म्हटला यार तुमचं इतकं आवडतं, लाईक ही वॉज ऑल्सो अ फॅन. आम्ही ते जे करतात त्याचे फॅन तो यार काय मदत लागते ते कर. सो त्याला भेट झाली आणि वी इनिशिएटेड इट हॅपन. मे बी कोणी दुसरं असतं झालं असतं, बट वी डोंट नो ओनली. वी हॅव टॉक कोणाशी बोललो. मग आता सिच्युएशन अशी आहे की तुम्ही थांबला वाट बघत. आता व्हॉट नेक्स्ट? व्हॉट नेक्स्ट खूप किती वाट छान क्वेश्चन बघायची आहे. आणि पुढं काय करायचं? खरं सांगू का, खूप करायचं आहे आणि वेगवेगळ्या जोक्स नाही करायचे आता. दॅट्स ओके. वाट तुम्ही किती कराल. बघायची? मला हे हवंय की आता पुढे इन्स्टा की युट्यूब? युट्यूब सर. युट्यूब, इन्स्टा, सिनेमा. गुड. इन्स्टा चांगलं आहे की युट्यूब चांगलं I आहे think- इन केस ऑफ हॅकिंग आणि सर युट्यूब 100%. युट्यूब बेस्ट. युट्यूब 100 बेस्ट आहे. तुम्ही असं बघा, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल देतो. युट्यूब थोडंसं ॲपल आहे आणि हे थोडं सॅमसंग. मग तुम्ही खाली जा OnePlus. मेटाचा तो त्याचं बिझनेस स्ट्रॅटेजी तशी आहे, त्याचा विचार तसा आहे. गुगलचं वेगळं आहे. गुगलला पैशाचा एवढं फरक नाही पडत. गुगलचं युट्यूब त्यांनी विकत घेतलं होतं, त्यांना फ्युचर माहिती होतं काय. हो. आणि सर मी आता तुमचा शॉर्ट बघितला ना याच्यावर किंवा तुमची रील बघितली, मला आवडली की मी जाईल यूट्यूबवर, बरोबर. मग पूर्ण कन्झ्युम करेल. राईट. जास्त वेळ तो यूट्यूब पैसा पण चांगला देतात. इन्स्टा पैसा नाही देत ना सर, स्पॉन्सर्स देतात. सो इंस्टाग्राम इज द फर्स्ट स्टेप फॉर एनीवन टू ट्राय. बघा तिथे काय बनतंय, देन गो टू यूट्यूब. सिरियस लोक बनवा. मग म्हणजे आपण उलटे गेले प्रशांत. नाही सो आमचा प्लॅन तोच होता. नाही सर, पण तुम्ही काय केलं, तुम्ही डायरेक्ट तिथे गेलात. आम्ही युट्यूबवरच गेलो direct. कारण की सर क्रिएटर्सचं मी बोलतोय ना सर, यंग क्रिएटर्सचं बोलतोय मी. 15 वर्षाचे खूप चांगलं बनवतात. मोबाईल आहे साधा, त्याच्यावर करतात. तुमचं ऑलरेडी तुमच्याकडे बॅकिंग होती किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स चांगला होता मी म्हणेन, आणि तुम्ही युट्यूबवर गेलात. लॉंग सेगमेंटची तुम्हाला बॅकिंग होती, मला कशी कळली नाही? खोटं बोललं का?
पण तुम्हाला कळालं ना की तुम्ही काय केलं, मोठा सेगमेंट केला, त्याचे चॉप डाऊन इथेही पाठवतायत. सो एकाच बनवताना 2 गोष्टी बनतायत तुमच्या थाळ्या. दॅट्स परफेक्ट. आमचं पूर्णपणे वेगळी स्ट्रॅटेजी होते. पण म्हणजे आता कमिंग बॅक टू अ पॉइंट, इन्स्टा इज ओके, पण त्यापेक्षा युट्यूब जास्त येस, स्मार्ट आणि चांगलं आहे. आय थिंक इंस्टाग्रामवरती एवढा कंटेंट असतो, छोटे छोटे म्हणजे खूप कमी अटेन्शन स्पॅन आणि एवढा लॉयल ऑडियन्स नाहीये इंस्टाग्रामवरती. इंस्टावर म्हणजे हे तुला पटतंय? हो 100%. म्हणजे मी स्वतः, मला काही क्रिएटर्स आवडतात, त्यांनी खूप सोयी करून ठेवल्यात की तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा, त्यांची पोस्ट आली की तुम्हाला कळेल, स्टोरी आली की कळेल. एकाही माणसाला मी हे ऑन केलेलं नाहीये, कितीही मला ते आवडत असले तरी. युट्यूब आणि इन्स्टा मध्ये काय वाटतं तुझं ओपिनियन काय? कारण तुझं फॉलोअर खूप जास्त आहे, सगळ्यांनी तुला आता असं सांगितलं की नाही आता सांगितलं ना तू कुठायचं सगळे म्हणत असतात वगैरे वगैरे. तिने स्वतःसोबत खूप मस्त असं स्ट्रॅटेजी केली आहे. तिला 140 फॉलोअर आहेत आणि डे 1 पासून तिने अकाउंटच प्रायव्हेट ठेवलंय. प्रायव्हेट ठेवलंय का असं? मला जोपर्यंत माझ्याकडे अशी कुठली गोष्ट नाही आहे जी मला डेस्परेटली लोकांपर्यंत पोहोचवायची, माझी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी म्हणा किंवा माझी आर्ट म्हणा किंवा माझं क्रिएटिव्ह इनपुट, तोपर्यंत मला नाही उगीच एवढं टेन्शन. या कम्युनिटी बरोबर मी जे काम करते ते मला आवडतंय, त्यातनं मला प्रेम मिळतंय, ऑल वेलकम. बट आय डोंट थिंक माय इंस्टाग्राम इज वर्दी इनफ फॉर दॅट बिग ऑफ अ फॉलोइंग. दॅट्स व्हाय आय हॅव केप्ट इट प्रायव्हेट. गुड. युट्यूब आणि तुला काय वाटतं मोहिनी, इन्स्टा आणि युट्यूब तू कसं डिफाईन करशील? तर आणि तुला काय हवंय, इन्स्टा हवंय की युट्यूब हवंय? खरं खरं सांगायला. बट फॉर ॲज लॉंग ॲज आय कॅन रिमेंबर मी नेहमीच इंस्टाग्रामवर होती. म्हणजे मला आता आठवतही नाही की मी फर्स्ट टाइम इंस्टाग्राम कधी ओपन केलं होतं. पण इंस्टाग्रामवर मी खूप फ्रेंड्स बनवले आहेत, इट्स अ गुड कम्युनिटी. पण यूट्यूबवर जेव्हापासून मी माझे फॅशनचे व्हिडिओज किंवा ट्युटोरियल्स टाकणं सुरू केलं, तर विदिन 10 days ऑफ पोस्टिंग आय क्रॉस 2 lakh व्ह्यूज आणि ऑल ऑफ दॅट. सो एज्युकेशनल कॉन्टेंट किंवा मला जे लोकांपर्यंत पोचवायचं आहे ते यूट्यूबची ऑडियन्स खूप जास्त व्यवस्थित रिसीव्ह करते आणि त्या गोष्टीला वेलकम करते. आणि कॉमेंट्सची क्वालिटी पण मला यूट्यूबवर बेटर वाटली. सो ॲज अ क्रिएटर आय लव्ह यूट्यूब मोर, कारण मला लॉंग सेगमेंटमध्ये पण इंटरेस्ट आहे. आय वॉन्ट टू व्लॉग माय डे. सो कॉमेंट्सची क्वालिटी किंवा लोक द वे दे ग्रास्पर, दे वेलकम अ न्यू क्रिएटर, तो यूट्यूबवर मला बेटर वाटलं ॲज कम्पेअर्ड टू द कॉम्पिटिशन ऑन इंस्टाग्राम, जिथे मला असं वाटतं की आय एम स्टक ॲट अ फॉलोअर काउंट किंवा लोक मला अप्रिशिएट करतायत की नाही किंवा व्ह्यूजचं लगेच कॉम्पिटिशन डोक्यात तयार होते. ती युट्यूबवर मला नाही वाटली. पण मग तुम्ही एवढं युट्यूबच्या फॉर आहात तर मग कशाला इन्स्टाच्या मागं लागतात? नाही, आम्ही ऍक्च्युली त्याचं एक आहे कारण, काहीतरी कारण आहे. नाही सर, सगळ्या गोष्टी मागे एक कारण आहे. तुम्हाला सांगतो, हा माणूस इतका विचार करतो, बघा त्याला इतका विचार करतो आणि स्ट्रॅटेजिस्ट. तर गोष्ट कशी होती ना सर, जसं सांगितलं की त्याच्याकडे कॅमेरा होता, ट्रायपॉड होता, लाईट रेंटवर घेणार आणि करायचा. तो म्हणे ह्या याच्यात सुरुवात करू आपण. आणि सुरुवातीला तो मला म्हटलं होता की कोणाला सांगू नको, आपण करतोय, माझा एक्सपेरिमेंट आहे, एक जागा बघतोय, तिकडे टाकून जोक सांगू. आणि असं कोणाला सांगितलं, कोणाला अरे ते बॅनर लावलं होतं FC रोडला, कोणाला सांगू नका, ठीक आहे. सो त्या टाइमला तर त्याचं म्हणणं होतं की मला खरं बघायचं ऑर्गॅनिकली की लोकांना कुठून पोचतंय लोकांपर्यंत. आणि ते पोचलं, माझ्या फॅमिली ग्रुप्सपर्यंत पोचलं तिथे. मग नंतर मी सांगायला लागलो. पण त्याचं त्या टाईमला ना सर, अगेन कमिंग बॅक की फिल्म मेकिंगची बॅकग्राऊंड आहे. सो तितकं सिरियसली आणि प्लॅन करून गोष्टी करायला जास्त आवड आहे आणि फोकस तिथे, कारण की तेच करायचं आहे, केलं पण आणि पुढे स्वतःचं पण तेच करायचं आहे. सो ते करणं, तर त्याला जस्टिस व्हायला हवी फक्त करताना. असंच नाही की शूट करून दिलं. आणि छोटी टीम होती सर सुरुवातीला, खूपच लहान टीम होती, पण त्याच्यात केलं बिल्ड. हळूहळू सगळे लोक आले आणि बरोबर जोडले. मग आत्ता राधे बसतो तर त्याला असं होतं की 10 लोक आपली टीम आहेत. मलाही असं वाटतं आपली टीम आहे, तर आता वाय नॉट. त्यालाही तो कॉन्फिडन्स येणं खूप महत्त्वाचं होतं. मग आता वाय नॉट मराठी? नाही, ऑलमोस्ट मराठी. आम्ही ऑलमोस्टच आहोत. बरं, मग आता याच्यामध्ये युट्यूबवर तुम्ही काय करणार पुढे? ऑलमोस्ट मराठी काय करणार आहे आता? ऍक्च्युली मला प्लॅन्स रिव्हील नाही करायचे. मग जेवढं सांगायचं तेवढंच सांग. नाही, पण युट्यूबवर येणार आहोत असं समजा की शॉर्ट सेगमेंट पासून थोडं लॉंगर राहील. असं समजा की मी व्हर्टिकल सिनेमा करतो. व्हेरी गुड. हा, ती इच्छा आहे सर, इच्छा आहे. कारण की रायटर आहे हा, मी लिहितो, तो
इतके तो Music गाणे पण देतो तो. म्युझिक देतो पण तो कॉमेडी गाणे लिहितो सर. हो कॉमेडी गाणे लिहितो तू खरंच कॉमेडी जी लिहितो त्याला कॉमेडी म्हणतात. नाही सर तो खरं लिहितो आणि चांगले लिहितो. त्याचं कसं आहे सर, त्याचे गाणे ऐकले ना की आठवतं एक लहान मुलगा त्याच्या निरागस मनाने कसे गाणे लिहितो. तर म्हणजे त्याच्यामध्ये असा स्वार्थ नाहीये. गाणं लिहिताना कधी हो खूप इनोसन्स आहे. आणि व्हेरी गुड. ते सगळं आम्ही भेटतो जॅम करतो तेव्हा निघतं. मग राधे मामी लिहून ठेवतो राधे की ओके हे करायचं आहे. बरं आता निचोड आपण एका शेवटच्या टप्प्याकडे येऊया. यातून तुम्ही ज्यांचं मोठं अकाउंट आहे म्हणजे इन्स्टावर मोठे अकाउंट्स आहेत की बाबा ते पर्सनल असेल किंवा एखाद्या कंपनीचं असेल किंवा एखादं चॅनल असेल आणि त्यांचे सबस्क्रायबर्स खूप जास्त असतील, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की काय आपण करायला पाहिजे आत्ता उद्यापासून हे करा पहिल्यांदा काय सांगा? सगळ्यात पहिले तर व्हेरिफिकेशन ब्रिज क्रॉस करा. पण ते व्हेरिफिकेशन लगेच होतं असं नाही ना? हो होतं. लगेच होतं आता it's a paid पेड subscription. सबस्क्रिप्शन आता आता पेड आहे सर. ते केलं तरी हो चालतं पण करा. करा करा आणि सिक्युअर त्यामुळे करून ठेवा. काय होतं त्यामुळे काही अटॅक्स नाही होणार, बॉट स्पॅमिंग नाही होणार. म्हणजे कारण की Meta 2 स्टेप केलं तरी Support होतं. वाटते पे करून करतात ते तुम्हाला एक्स्ट्रा सिक्युरिटी देतात. येस. इन्शुरन्स सुद्धा त्याच्यात इन्क्लुडेड असतो जर तुमचं अकाउंट हो. केलं तर. हो. कारण की आजकाल जर झाले तर 2 स्टेपला पण करून टाकतात आता. दॅट इज व्हेरी स्केरी. बरं पहिला तुम्ही ब्लूटिक करा. येस. ओके. मला वाटतं दुसरं म्हणजे 2 अकाउंट नेहमी ठेवा जिथे दोन्हीकडे नंबर 1 नंबर 2 असेल, सो दॅट जसं मोहित म्हणाल तसं कम्युनिटीला इकडे मूव्ह करा. तर एका रात्री जर हे गेलं आणि तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी उठून काही नाही तर दुसरी जागा पण आहे जिथे तुम्ही तो कॉन्टेंटचा बॅकअप ठेवलाय. सो तुमच्याकडे फॉलोबॅक नेहमी असायला हवा आणि डोंट रिलाय टू मच ऑन जस्ट द डिजिटल वर्ल्ड. म्हणजे जे क्रिएटर्स असतात ते दिवस रात्र काम करतात आणि सोशल मीडिया पूर्ण वेळ घेतो त्यांचा, बट तरी मला असं वाटतं यू शुड कीप अ सेकंड इन्कम किंवा काहीतरी बॅकअप रेडी सो दॅट काय होऊ शकतं तुम्हाला माहित नाही, बट यू शुड बी इन अ सेफ स्पेस. तुला काय वाटतं शुभंकर? बेसिकली हेच आहे की आपण जसं त्यांनी बोललं त्यापेक्षा वेगळं असं माझं काही मत नाही बेसिकली की सिक्युरिटीबद्दल अवेअरनेस पाहिजे. कारण सुरुवातीला एक्साइटमेंट होती, सगळंच नवीन होतं. मी तर कॅमेरा फेस नव्हता केला, म्युझिशियन म्हणजे पडदा मागचा कलाकार, आणि सडनली फॉलोअर्स येत आहेत, आपल्याला लोक कॅमेरावर बघतायत, ती बूम बघितली, सडनली हॅक झाल्यावर सगळं 2 महिन्याची मेहनत पाण्यात जाते ते पण बघितलं. सो अवेअरनेस खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कलाकार म्हणून कुठलं पण तुमचं क्राफ्ट आहे, तुम्ही भले रील बनवत असाल, काहीतरी पियानो वाजवून व्हिडिओ बनवत असाल, इट्स फाईन, बट तुम्हाला ते टेक्नॉलॉजी आणि त्याच्यातले सगळे सिक्युरिटी वगैरे हे माहिती केलं पाहिजे. सो इट्स तरच उतरा इम्पॉर्टंट. ओके. मला वाटतं की हा एक अनुभव आहे आणि जसं मी म्हणालो की हे डिस्कशन करण्यामागचा हेतू हाच होता की जर असा एक प्रॉब्लेम जर माझ्या शेजारच्या घरात येऊ शकतो तर उद्या तो माझ्या घरातही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशा वेळेला मी काय करायला पाहिजे तर मी किमान या गोष्टी केल्या पाहिजेत. सो तुम्ही आवर्जून वेळ दिलात, मला बोलवलं आणि डिस्कशन केलं त्याबद्दल खरंच आभार. कुठलेही फार विनोद न करता आणि खूप कंट्रोल करते अंडरस्टँड म्हणून तुम्ही थांबतोय आता. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही जरूर या. थँक्यू सो तुमचं मच. स्वागतच असणार आहे. थँक्यू सो मच. आणि चांगला कॉन्टेंट द्या, आपण तो नक्की प्रमोट करूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. ही सगळी मंडळी आपापल्या इंस्टाग्रामवर आहेत, सोशल मीडियावर आहेत, मी सुद्धा आहे. तर काही कमेंट्स करा, काही प्रश्न असतील तर सांगा, आपण त्या यांच्यापर्यंत पोचू. बोलत राहा. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. या निमित्तानं आज ही सगळी चांगली माणसं आपल्याला जोडली गेली आहेत. थँक्यू व्हेरी मच. भले ते घडो. थँक्यू.